एक 16 परत एक 16 ओंकार घेऊया दीर्घ श्वास करायचं हा कुठून उभं राहा तर आवाज कमी येतोय तुमचा बरं का. हा कुठून उभं राहा पहिले हा दोन्ही हात समोर हा ठीक आहे दोन्ही हात समोर एक मला दिसतंय येत दोन बघा. तीन चार पाच माझा व्हिडिओ दिसतोय का सर्वांना? मला दिसतोय इथं बाजूला ठोसर साहेबाला दिसत नाही मला असं होतंय. असं आहे हं. सर मला दिसत नाही दोघ दिसते जण सर, दिसत आहात दिसते. ठीक आहे दिसते ठीक सर. आहे दोन्ही हात समोर एक दोन तीन झालं सुरू दिसायला. सहा तुम्ही होस्ट आता वगैरे झाला दिसत नाही. बघा, ही क्रिया सुद्धा श्वास घेत आणि श्वास सोडत करायची. श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा एक सोडा घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा. तर पुढचा प्रकार तसाच श्वास घ्यायचा आणि सोडायचा. श्वास घ्या सोडा एक दोन 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 सोडा. त्या दिवशी काय विचारत होतं? पुढची क्रिया काय विश्वास नका आणि एक ते उभं नका आदमी नको पड. तीन चार पाच सहा सात येत बघा ना. परत तुम्ही दोघं एकाच व्हिडिओ याच्यात बघा की दोघं एकाच मोबाईल मध्ये बघा दिसत नसेल तर कधी दिसतं कधी बंद होतं असं. ठीक हा आहे. चालेल. दोन्ही हात समोर परत हा श्वास घेत वर श्वास सोडत खाली एक दोन तीन चार पाच सहा सात सोडायचं. परत दुसरा प्रकार मुठी बांधायच्या श्वास घेत वर श्वास सोडत खाली एक दोन तीन चार पाच सहा सात
सोडायचं. परत समोर, दोन्ही समोर, तळात बाजूला. 1 2 3 4 5 6 7 थांबायचं. परत दोन्ही मुठी एकत्र आणायच्या. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. सोडायचं. परत दोन्ही हात समोर, तळहात खाली, तळहात खाली. 5 घेत जवळ घ्यायचा हात. हात सोडत पुढं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. थांबायचं. परत दोन्ही हात समोर, तळहात वर. 5 घेत जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. थांबायचं. परत दोन्ही हात वर, श्वास घेत वर. तळहात एकमेकाच्या समोर. 1 श्वास सोडत खाली. 2 3 4 5 6 7. आता तळहात बाहेर काढायचे. तळहात बाहेर काढायचं. श्वास घेत वर. 1 श्वास सोडत खाली. 2 3 4 5 6 7. थांबायचं. पुढचा प्रकार. दोन्ही मुठी जवळ छातीच्या. 5 घेत पुढं. 15. झटका देत करायचा. झटका द्यायचा. कोपरे मागे गेले पाहिजेत. कोपरे पूर्ण मागे जायला पाहिजे आणि मुठी छातीच्या जवळ. बघा, असं छातीच्या जवळ मुठी. श्वास घेत पुढं. गोष्ट झालं. हा, परत बघा. आता तेच असेच हात बाजूला. आता बघा मुठी कुठे आहेत? खांद्याच्या जवळ आहेत. मुठी कुठे आहेत? हा, तर श्वास घेत वर, मुठी उघडायच्या. वर गेले की मुठी उघडायच्या, खाली आले की मुठी झाकायच्या. वर जाताना श्वास घ्यायचा, खाली येताना सोडायचा. बघा, जलद करायचं नाही, अगदी जलद करायचं नाही, सावकाश करायचं. माझ्यासोबत करा सगळेजण. हा, 1 2. श्वास एकाच झटक्यात बाहेर आला पाहिजे. एकाच झटक्यात श्वास घेत वर. 1 2 3 4 5 6 7. थांबायचं.
दोन्ही हात समोर, तळहात एकमेकाच्या समोर. श्वास घेत मागे न्यायचा हात, पूर्ण छाती फुगवायची. हात जितके मागे जातील तितके मागे न्यायचा हात. एक, श्वास घेत, श्वास सोडत समोर. परत श्वास घेत माग, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. थांबायचं. दोन्ही हाताचं रोटेशन. आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बघा, सावकाश करा, माझ्यासारखं करा, सावकाश करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेनं तसंच. श्वास घेत वर, श्वास अर्ध्या तालकी श्वास सोडायचा. एक, दोन, तीन, चार, पाच. सोडायचं. परत दोन्ही हात. हा, पुढचा प्रकार. श्वास घेत वर, पंजावर उभं राहायचं. श्वास सोडत खाली. एक, दोन, तीन, चार, पाच. थांबायचं. दुसरा प्रकार. दोन्ही हात कमरेवर, कोपरे मागे न्यायचे. श्वास घेत माग, श्वास सोडत पुढं. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. सोडायचं. परत पुढचा प्रकार. दोन्ही हात उलटे ठेवायचे कमरेवर, कोपरे समोर. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. सोडायचं. दुसरा प्रकार. दोन्ही हात इंटरलॉक करायचे. वर श्वास घेत वर, श्वास सोडत बाजूला. एक, दोन. बरोबर कोपर डोक्याच्या मागे यावा. डोक्यावर ठेवायचा नाही हात. हात डोक्यावर ठेवायचा नाही. कोपर डोक्याच्या मागे यावा बरोबर. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. थांबायचं आहे. परत ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा, म्हणजे चूक झालेलं समजतं, चुकलेलं आपल्याला काय चुकते ते. दोन्ही हात वर, नमस्कार मुद्रेत. हा, त्या हात खाली टेकवायचं, पूर्ण मागे टेकवायचं पाठीवर. एक, श्वास घेत वर. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. थांबायचं. परत पुढचा प्रकार. दोन्ही हात बाजूला, यांचे वर न्यायचे डोक्यावर. तळहात
एकमेकाच्या समोर येते असं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 थांबायचं. दुसरा प्रकार, मुठी एकमेकाच्या समोर, कोपरे मागं न्यायचे. 1 2 3 4 5 6 7. कोपर बघा असं राहायला पाहिजे. कोपर असं ठेवायचं नाही, कोपरे असं ठेवायचे नाही, हे असं नाही. कोपर असं राहावं, हे असं. जरा का म्हणतो. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. थांबायचं. पुढचा प्रकार, मानेचे प्रकार घेऊ पुढचे. श्वास घेत बाजूला, श्वास सोडा समोर. 1 2 3 4 5 6 7 8. दुसरा प्रकार, मान खाली. 1 2 3 4 5 6 7. दुसरा प्रकार, वर आणि खाली, माग आणि पुढं. 1 2 श्वास घेत माग, श्वास सोडत पुढं. 2 3 4 5 6 7. मान 3 म्हणेपर्यंत होल्ड करायचं माग. 1 2 3 समोर. परत 1 1 2 3 समोर. परत 1 2 3 समोर. थोडा पुढचा प्रकार, थोडं झोपायचं बाजूला. 1 2 3 4 5 6. थोडं पायात अंतर, हात बाजूला. 1 गुडघ्यापर्यंत हात द्यायचे. 2 3 4 5 6. थांबायचं. परत खाली, श्वास घेत खाली पूर्ण. 1 पंजापर्यंत, गोठ्यापर्यंत. 2 3 4 5 6. थांबायचं. दोन्ही हात समोर, पेळ द्यायचे. 1 समोर, 2 समोर, 3 समोर, 4 समोर, 5 समोर, 6 समोर, 8 समोर. थांबायचं. पुन्हा दोन्ही हात मागं, दोन्ही हात असं करायचे मागं. श्वास घेत मागं झोपायचं आहे. श्वास सोडत पुढं. दोन्ही पायामध्ये अंतर. 2 3 4
5 6 थांबायचं. दोन्ही पाय जवळ, दोन्ही पाय जवळ. 5 घेत मागं, थोडं पुढं. 1 2 3 4 थोडंसं खाली येऊ द्यायचं. 90 अंशापेक्षा खाली, जास्त खाली येऊ द्यायचं थोडं. श्वास घ्या, सोडा. 1 2 3 थांबायचं. पुढचा प्रकार. एक एक पाय वर. थोडंसं लवकर करा, लवकर लवकर करा. सूक्ष्म व्यायामाचा वेळ संपलाय आपला. 1 2 3 4 वर द्यायचा, गुडघा वर. 5 6 7 8 9 10. पुढचा प्रकार. टाच मागे मारायची आणि एक हात वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. व्हायचं. पुढचा प्रकार. एक हात समोर. 1 2 3 4 5 6 7. दुसऱ्या पायाने. 1 2 3 4 5 6 7. दुसरा प्रकार. 1 2 4 5 6. दुसऱ्या पायाने. 1 2 3 4 5 6 7. पुढचा प्रकार. 1 2 3 4 5 6 7. पुढचा प्रकार. 1 2 3 4 5 6 7. पुढचा प्रकार. 1 2 3 4 5 6 7. पुढचा प्रकार. होल्ड. 1 2 3. थोडा परत. 1 2 3. थोडा परत. 1 2 3. थोडा. पंजावर. पंजा उचलायचं नाही. 1 2 3 4 5 6 7 8. पुढचा प्रकार. दोन्ही पंजावर. पुढचा पंजा आता उचलायचं.
पुढचा दोन्ही पंजावर उडी. थांबायचं. बसून घ्या खाली. शवासन स्थितीमध्ये या. शवासन स्थिती. उठायचं आहे. डाव्या अडंगावरून उठायचं. ठीक आहे. गेल्या वेळेस प्राणायाम कोणते झालेत आपले गेल्या तासात? उज्जयी पर्यंत आलत. भ्रामरी आणि उज्जय. उज्जयी आणि भ्रामरी. भ्रामरी झालाय का? हो. ठीक आहे. आता तीन भ्रामरी करूया आणि 3 उज्जयी करूया. त्याच्यानंतर पुढला भाग. ताठ बसायचं आहे. दीर्घ श्वास. सन्मुखी मुद्रा बांधायची. श्वास घ्या. परत एक श्वास. तीन झाले की थांबायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर उज्जयी. दोन्ही हातामध्ये ज्ञान मुद्रा. श्वास घ्या. जालंधर बंद. आंतरकुंभक. 1 2 3. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. परत 1 जालंधर बंद. आंतरकुंभक. 1 2 3. परत डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. परत 1 जालंधर बंद. आंतरकुंभक. डावा. 1 2 3.
डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. आता त्याच्या पुढचा अभ्यास अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम नवीन, यापूर्वी न शिकलेला. बघा, हाताची मुद्रा. आता अनुलोम विलोम करण्यासाठी हाताची मुद्रा आवश्यक आहे का? तर एक नाकपुडी बंद, एक नाकपुडी चालू. तर दोन्ही नाकपुड्या एकदाच न वापरता एक एक नाकपुडी आपल्याला याच्यामध्ये वापरायची असते. म्हणून एक अंगठा आणि ही दोन बोट शेवटची, करंगळी आणि मध्यमिका. बरोबर आहे, करंगळी आणि मध्यमिका. सॉरी हा, तर्जनी, मध्यमिका, अनामिका. अनामिका, करंगळी आणि अनामिका. ही मध्यमिका, अनामिका. ही मध्यमिका मधली झाली. ही तर्जनी. बरोबर आहे, करंगळी आणि अनामिका. बघा, आता पहिल्यांदा उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीनं पूर्ण छाती भरून श्वास घ्यायचा. घ्या बघू. पूर्ण छाती भरल्याच्या नंतर इकडची नाकपुडी बंद करायची आणि विरुद्ध नाकपुडीनं श्वास सोडायचा. परत त्याच नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. प्रत्यास घ्यायचा. आता बघा इकडं, लक्ष द्या. इकडं बघा, नंतर करा. बघा, घेतलो, सोडलो, परत घेतलो, परत सोडलो. याला म्हणायचं एक चक्र. आलं का लक्षात? याला म्हणायचं एक चक्र. असे 5 चक्र करायचे. जस्तीने करा, आपल्या आपल्या कॅपॅसिटीनुसार करा सर्वजण. कुठं अडचण कोणता वाटली प्राणायाम तर सांगितले सांगा हो? मला. परंतु डोळे मिटलेले असतील, सगळं लक्ष श्वासाकडे, सगळं लक्ष श्वासाकडे. श्वास एकदम सावकाश घ्यायचा आणि एकदम सावकाश सोडायचा. जलद घ्यायचा नाही किंवा जलद सोडायचा नाही. श्वास घेताना आणि सोडताना दोन्हीमध्ये एक लय असला पाहिजे. सुरुवातीला लवकर घेतलोय, पुन्हा लवकर सोडलोय, असं नाही. 5 चक्र करायचे. 5 चक्र झाल्यानंतर थांबायचं, डोळे मिटायचे. मिटलेलेच असतील, डोळे उघडायचे नाही. डोळे मिटलेले असतील, डोळे उघडायचे नाहीत. फक्त शांत बसायचं. ज्यांचं झालंय त्यांनी शांत बसायचं. पाच चक्र करायचे आहेत.
आता बघा, ज्यावेळी आपण प्राणायाम करून शांत बसतो, कोणताही प्राणायाम असेल, कसं वाटतं हो, अनुभव काय वाटतो? हलका हलका वाटतं. प्राणायाम करून आपण ज्यावेळेस शांत बसतो, कोणताही प्राणायाम करा, अनुलोम विलोम असेल किंवा भस्त्रिका असेल, कोणताही असेल, त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस शांत बसतो त्यावेळी मन स्थिर करायची गरज लागत नाही, आपोआप स्थिर होत, आपोआप स्थिर झालेलं असतं आणि त्या गोष्टीचा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. बघा, प्राणायाम केल्या केल्या लगेच डोळे उघडायचे नाही, कधीही ते थोडं थांबायचं. कारण प्राणायाम आपण श्वासाला आपण जर नियंत्रित केलेलं असेल तर मन सुद्धा नियंत्रणामध्ये येतं असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. परत त्याच्या पुढे एक शीतलीचे 3 चक्र घेऊया. ताठ बसायचं आहे. परत काकी मुद्रा, पूर्ण छाती भरून श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्या. परत जालंधर बंद. 1 2 3 दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडायचा आहे. परत 1 जालंधर बंद. 1 2 3 परत दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडायचा आहे. परत 1 चक्र. जालंधर बंद. 1 2 3 परत दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडायचा आहे. आपण पहिल्या दिवशी जे शीतकार्य केलं बघा, शीतकार्य, त्याच्यानं कोणाला काही त्रास जाणवला का हो? नाही दात दुखणं म्हणा, झिंझिन म्हणा किंवा घशामध्ये दुखणं म्हणा किंवा काही नाही त्रास नाही कोणाला जाणवला का? ठीक. नाही काय नाही. त्याच्यानंतर आता बघा, बाकीच्या प्राणायामाचं तर आपण हे जे आहेत हे सर्व प्राणायाम तुमचे आता संपले प्रॅक्टिकलचे. लग्न का शीतली, शीतकारी, भ्रामरी, उज्जाई आणि अनुलोम विलोम. त्याच्यानंतर आता अनुलोम विलोम जो आहे त्याच्यामध्ये बघा आणखीन एक लक्ष ठेवायचं. आता काही जणांचा अनुलोम विलोम लवकर संपला, काही जणांचा उशिरा संपला. असं का होतं? तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी झालेल्या असतील. क्षमता. एक तर ज्यांचं लवकर संपलं त्यांनी जलद केलं असेल किंवा त्यांच्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी तितकी नसेल. आलं लक्षात? तर जे रेग्युलर करतायत, जे रेग्युलर व्यायाम करत आहेत, कोणताही व्यायाम असेल ते, जसे की आता ठोसर सर म्हणा, कुडके सर म्हणा, ते रेग्युलर करत असल्यामुळं कॅपॅसिटी फुफ्फुसाची जास्त आहे, म्हणजे श्वास भरायला वेळ लागतो. बघा, आता 1 झाला, आता 1 भरला, पुन्हा 1 संपला. म्हणजे अनुलोम विलोम प्राणायामामध्ये घाई अजिबात करायची नाही. काय जितकं संथ श्वास घेता येईल, जितकं संथ, इतकं संथ की नाकापुढे जर आपल्या कापूस जरी धरला तर तो कापूस हालायला नको, इतका संथ श्वास घ्या, इतकं सावकाश. आणि ज्यावेळी ही सिद्धी प्राप्त होईल तुम्हाला, म्हणजे संत श्वास घ्यायची, त्यावेळी हा प्राणायाम तुम्हाला सिद्धदायी होऊ शकतो, सिद्धी देणारा ठरू शकतो. आता बघा, अष्टकुंभक किती आहेत व कोणकोणते आहेत सांगता येईल कुणाला? अष्टकुंभक कोणकोणते आहेत प्राणायाम 8? सांगा बघ, कोणाला येते का? सांगा. उज्जय, भ्रामरी, शीतली, बस. शीतकारी, अनुलोम विलोम, भस्त्रिका, हं. सूर्यभेदन, उज्जाई, सूर्यभेदनाने
शीतली शीतकारी एक- भस्त्रिका भ्रामरी मूर्छा प्लाविनी अष्टकुंभकः. मूर्छा राहिलं. हा बर ठीक आहे. आता त्याच्यामध्ये अनुलोम विलोमचं नाव येते काय कुठं, येते का हो कुठं? नाही. नाही. बघा बरं येते का, नीट लक्ष देऊन. हे 8 कुंभक तर वेगळीच आहे, आलं का लक्षात. परंतु अनुलोम विलोम हा वेगळा आहे, पण तो सुद्धा एक प्राणायामच आहे. परंतु या 8 कुंभकामध्ये त्याचं वर्णन आहे का? नाही. बरोबर आहे. परंतु याच्यासारखं वर्णन कुठं सापडतंय? नाही. घेर याच्यासारखं वर्णन कुठं सापडतंय? 2 ठिकाणी याचं वर्णन अशा स्वरूपाचं वर्णन सापडतंय. परंतु विशेष तिथं अनुलोम विलोम असं त्याचं शब्द वर्णन नाही, शब्द नाही तिथं, आलं का लक्षात. म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी वर्णन सापडते बघा. एक आहे जे दौती बस्ती नेते अशा ज्या षटक्रिया आहेत त्याच्यामध्ये किंवा कपालभाती जे आहे, कपालभातीमध्ये घेरंड संहितेत किती प्रकार सांगितलेले आहेत? वातक्रम, 2 वितक्रम, शीतक्रम, विक्रम. वातक्रम, वितक्रम, शीतक्रम असे प्रकार सांगितलेले आहेत, आलं का लक्षात. आणि जी वातक्रम कपालभाती आहे, वातक्रम जी कपालभाती आहे, वातक्रम कपालभातीमध्ये काय म्हटलेलं आहे? एडेने श्वास घ्यावा, उजवीने श्वास सोडावा, पुन्हा त्याच ह्याच्याने घ्यावा. म्हणजे ते अनुलोम विलोमचं जे वर्णन आहे, आलं का लक्षात. कुठं सापडतंय? अष्टकुंभकामध्ये सापडतंय का? वातक्रम कपालभाती सापडत नाही. नाही. वातक्रम कपालभातीमध्ये त्याचं वर्णन तसं दिसून येतं, परंतु त्याचं नाव अनुलोम विलोम नाही, असं तिथं सापडत नाही, आलं का लक्षात. आणि आणखीन हे लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला कामाला येणार आहे पुढे परीक्षेमध्ये. बघा प्रॅक्टिकलच्या परीक्षेमध्ये कामाला येतं. त्याच्यानंतर आता आणखीन दुसरं वर्णन कुठं सापडतं? तर हठयोग प्रदीपिकेमध्ये नाडी शोधन प्राणायाम. कसा आहे, कोणता प्राणायाम? नाडी शोधन प्राणायाम. म्हणजे याच्यामध्ये काय, पण अशाच असं वर्णन नाही, जशाच तसं वर्णन नाही. आपण काय करतो, घेतो लगेचच सोडतो, परत घेतो लगेचच सोडतो. थांबतो का मध्ये? थांबत नाही, आलं का लक्षात. थांबत नाही. म्हणजे नाडी शोधन प्राणायाम असा आहे का अनुलोम विलोम सारखा आहे का? अनुलोम विलोम सारखाच आहे, परंतु त्याच्यामध्ये आपण कुंभक करतो. कशामध्ये? नाडी शोधन नाडी मध्ये. शोधनात. अनुलोम विलोम मध्ये कुंभक करत नाही, नाही. आलं का लक्षात. पण तिथं सुद्धा वर्णन असं आहे, आणि फक्त त्याच्यातला कुंभक आपण वगळला, नाडी शोधन प्राणायामामधला कुंभक वगळला की कोणता होतो? अनुलोम विलोम होतो. अनुलोम विलोम. अनुलोम विलोम होतो. आणि तिथं सुद्धा त्याला नाव अनुलोम विलोम असं म्हणून दिलेलं आहे का? नाही, नाही. वर्णन वेगळं आहे. तर अनुलोम विलोम म्हणजे काय, काय शब्दशः काय म्हणता येईल त्याला बघा. तर ही क्रिया जी आहे उलट सुलट क्रिया आहे, उलट आणि सुलट. जसे की आपण म्हणतो आता या गतीनं आपण काय म्हणतो सहजच आपल्या बोली भाषेमध्ये उलटा आणि सवाशी म्हणतो. बघ, सवाशी आणि उलट, लक्षात. म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध, आलं का लक्षात. एकमेकाच्या विरुद्ध. आता एकाची दिशा जर अशी असेल, उलट असेल, आता एकाची दिशा उलट असेल तर दुसऱ्याची दिशा कशी असली पाहिजे? सुलट. सुलट. म्हणजे एक वर जात आहे आणि एक खाली येते, आणि पुन्हा काय होतंय, परत यांच्या दिशा बदलतात. हे असं परत दिशा बदलतात, परत दिशा बदलतात, आलं का लक्षात. म्हणजे बघा, उलट सुलट, सुलट. उलट सुलट, आलं का लक्षात. म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध आहे. आता दोन्हींची दिशा सरळ आहे का बघा. आता याच्यामध्ये सरळ आहे, दोन्ही वर चाललेत, दोन्ही खाली चाललेत, दोन्ही वर चाललेत, दोन्ही खाली चाललेत. परंतु अनुलोम विलोम मध्ये तसा आहे का? श्वास तसा जातोय का? दोन्ही मध्येच तसा जात नाही. एकीकडून वर जातो, एकीकडून खाली येतो. परत आणि क्रिया त्याची कशी होते, परत दुसऱ्यांदा सुद्धा सरळ दोन्ही येतात का? नाही, एक वर जातो, एक खाली येतो. म्हणजे विरुद्ध क्रिया घडतात.
श्वासाची कशी क्रिया घडते? विरुद्ध, उलट आणि सुलट, अनुलोम आणि विलोम, अनुलोम आणि विलोम. किंवा याच्यामध्येच अनुलोम आणि विलोम, हा लोम जो शब्द आहे त्याच्या मागला लोम हा कशासाठी वापरलेला आहे? त्याच्यामध्ये आपल्या नाकातील जे केस असतात छोटे छोटे बघा, त्याच्यासाठी तो लोम शब्द वापरला. अनुलोम आणि विलोम. ज्यावेळी आपण श्वास घेताना, आता बघा, श्वास वर घेतलो की त्या केसांची दिशा कशी होते? वरच्या बाजूने होते. आणि श्वास सोडताना त्यांची दिशा खालच्या बाजूने होते असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं जी ही दिशा सुद्धा कशी झाली? उलट सुलट झाली. आलं का लक्षात? म्हणून त्याचं वर्णन अनुलोम विलोम असं वर्णन केलेलं आहे. परंतु ग्रंथामध्ये त्याचं विशेष असं नाव तिथं कुठं दिसून येत नाही. त्यासोबत आता याच्या फायद्यामध्ये काय सांगता येतं, तर ज्याप्रमाणे आपण अनुलोम विलोमची सुरुवात डाव्याच नाकपुडीने का करावी हो? उजव्या का करू नये? शीतनाडी ना. शीतनाडी आहे. आणखीन चंद्रनाडी. आणखीन आणखीन काय सांगता येईल? शीत आहे, चंद्र आहे, शीतल आहे, आणखीन आहे काय तर ही जी जोडलेली आहे ती मानसिकतेशी जोडलेली आहे. कशाची आहे? मेंटली मनस आणि उजवी फिजिकली. मेंटली फिजिकली. शीतल बरं लक्षात. आणि हं. शांत, याचा स्वभाव कसा आहे? शांत आहे. शांत चंद्रनाडीचा स्वभाव कसा आहे? शांत. शांत. म्हणून चंद्र, आता बघा, आपलं लक्ष काय आहे? अष्टांग योगाचं ध्येय काय आहे? सर्वश्रेष्ठ ध्येय काय आहे? समाधी प्राप्ती. मोक्ष प्राप्ती. मोक्ष. अंतिम ध्येय समाधी आहे. परंतु त्याच्या अगोदरच्या ज्या पायऱ्या आहेत, धारणा, ध्यान, समाधी, असं ह्या पायऱ्या करत जावं लागतं आपल्याला. त्याच्यापूर्वी आपल्याला मनशांतीसाठी बघा, धारणा, ध्यान, समाधीच्याही अगोदर प्राणायाम सांगितलेला आहे. आलं का लक्षात? का? तर बघा, आता ध्यानाचे क्लासेस चालतात लातूरमध्ये म्हणा किंवा कुठल्याही शहरामध्ये. त्या आम्ही 5 दिवसात ध्यान शिकवू, आम्ही 10 दिवसात ध्यान शिकवू, 15 दिवसात ध्यान शिकवू. परंतु ते शक्य नसतंय. आलं का लक्षात? ती कसं असतंय? शक्य नसतंय. का? तर ह्या मनाच्या आपल्या ह्या अष्टांग योगाच्या पायऱ्या, आता डायरेक्ट पहिलीतून तुम्ही जर 12वीत गेलं तर तुम्हाला येईल का हो? नाही. पहिलीतून डायरेक्ट तुम्ही 12वीत गेलात तर येईल का? किंवा तुम्ही शाळेतच गेला नाहीत आणि डायरेक्ट 12वीचाच अभ्यास करताय, येईल का हो? नाही. येईल का? शक्य नाही आहे का येणार. ते? नाही. शक्य नाही. कारण त्याच्यासाठी ह्या पायऱ्या कशासाठी केल्यात मग? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. मग शेवटची समाधीचीच पायरी पहिल्यांदा ठेवली असती की, बरोबर आहे? लास्टला का ठेवलं मग? पहिल्यांदाच ठेवलं असतं. सगळ्यात महत्वाचं ते आहे ना. परंतु ते साध्य होत नाही. सामान्य माणसाला ते साध्य होत नाही आणि त्याच्यापर्यंत जाण्यासाठी ह्या पायऱ्या चढून जायच्यात आपल्याला, एक 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 चढत. आणि डायरेक्ट तुम्ही आसनापासून डायरेक्ट उडी जर ध्यानापाशी घेतली तर ती उडी जाणार नाही, तुम्ही पडणार आहात कधी. किंवा प्राणायामापासून डायरेक्ट समाधीपर्यंत उडी घेतली तर ती सुद्धा तिथपर्यंत जाणार नाही, पडणार आहात मध्येच. म्हणजे एक एक पायरी चढत आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. कारण तसं ते रचनाच तशी लावलेली आहे. महर्षी पतंजलीने रचनाच तशी लावून दिलेली आहे. आणि तसं तसं आपला अभ्यास होत जातो. म्हणजेच चंद्रनाडीनं का करायचं? तर आपलं मन सुद्धा शांत, शीतल, स्थिर झालं पाहिजे, जेणेकरून धारणा, ध्यान, समाधी या पुढच्या क्रिया आपल्याला व्यवस्थितपणे करता आल्या पाहिजेत. ठीक आहे. त्यासोबत आता पुढचा जो भाग बघायचा आहे, जलनेती एक क्रिया बघूया आपण. आणखीन थोडा वेळ आहे आपल्याला. बघा, जलनेती क्रिया, आता प्राणायामाचा भाग इथं संपतो. आणि अनुलोम विलोमचा आणखीन एक विशेष प्रभाव म्हणजे काय? तर आपल्या मेंदूचे 2 गोलार्ध असतात, उजवा आणि डावा. उजवा आणि डावा म्हणजेच, किंवा बरेच भाग आहेत त्याचे.
उजवा, डावा, मागचा, पुढचा, खालचा, वरचा, असं वेगवेगळे त्याचे भाग आहेत आणि वेगवेगळ्या भागाची वेगवेगळी कार्य आहेत. कोण विचार करण्यासाठी कोणता भाग कार्य करतो, कोणता भाग ऐकून घेण्यासाठी. आता इथला भाग काय असतो, ऐकून घेण्याच्या ह्याच्यासाठी निगडीत असतो. मागचा भाग काय असतो, दृश्य चित्रीकरण करण्यासाठी संबंधित असतो. त्याप्रमाणे हे दोन जे गोलार्ध आहेत, यांचं कार्य वेगळं, यांचं कार्य वेगळं, दोन्हीचं कार्य वेगवेगळं असतं. आणि या दोन्ही गोलार्धांना सक्रिय म्हणजे हे संतुलित असावेत, सक्रिय असावेत, म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला अनुलोम विलोम तिथं उपयोगी पडतो. तसेच वात पित्त कफ ते दोषांना शमन किंवा संतुलित करणारा असा हा प्राणायाम आहे. अशी वेगवेगळी त्यासोबत ऑक्सिजनचा तर पुरवठा सर्वच प्राणायामामध्ये होतो आपल्याला. हा कॉमन फायदा आपण सगळ्यामध्ये सांगू शकतो लक्षात. परंतु ज्यांना विशेष मायग्रेनचा त्रास आहे, मायग्रेन म्हणजे अर्ध डोकं दुखतं, अर्ध डोकं दुखतं एकीकडचं, मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी मात्र अनुलोम विलोम करू नये किंवा करायचाच असेल तर एखाद्या तज्ञ शिक्षकाच्या अनुभवाच्या ह्याच्यानुसार करावा. आता बघा, कोणताही आसन असेल, प्राणायाम असेल किंवा काही असेल, आता आपण नवीन अपडेट मध्ये पाहायला गेलो, समजा कुठंतरी एक चित्र लावलंय, भुजंगासनाचं चित्र आहे, त्याच्या खाली करती, त्याच्या खाली लाभ, असं सगळी माहिती दिलेली आहे आणि खाली एका कोपऱ्यात लिहिलेलं असते खाली की योग्य मार्गदर्शकाच्या निदर्शनाखाली करा. पूर्वी असं दिसायचं नाही, परंतु आता अलीकडे मात्र ते दिसायला लागले. का हो? कारण योग तितका सोपा नाही. जसं की मेडिकलचे काही गोळ्या औषधं असतात, त्याच्यावरती लिहिलेलं असतं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. लक्षात. मग योग सुद्धा तसाच आहे. भुजंगासन असेल किंवा अनुलोम विलोम असेल, शितकारी असेल, कुठल्या षटक्रिया असतील, कुठलं काही असेल, या सगळ्याच्या सगळ्या क्रिया जितक्या लाभदायक आहेत आणि कोणी जर करायचं नसेल तर त्याला केलं तर ते चुकीचं ठरतं आणि त्याची हे होते, विटंबना होते लक्षात. आणि चुकीचं केल्यामुळं आपल्याला त्रास जाणवू शकतो. आता समजा एखाद्याला उच्च रक्तदाब आहे आणि त्यानं कुठंतरी पुस्तकामध्ये वाचलंय वमन क्रिया चांगली असते, पोटाची शुद्धी करते, असं तसं, आणि तो केला क्रिया, परंतु त्या पाण्यामध्ये मीठ असतं, मीठ टाकून ती वमनासाठी पाणी आपण वापरलेलं असतं, परंतु तशी जर क्रिया केली तर त्याचा उच्च रक्तदाब आणखीन वाढू शकतो. म्हणजे कोणतीही क्रिया करण्यापूर्वी दक्षतेनं केली पाहिजे. ठीक आहे, जलनेतीचा थोडा भाग बघूया षटक्रियेमधला. तर जलनेतीसाठी 2 आवश्यक गोष्टी आहेत. एक आहे जलनेती पात्र, दुसरं आहे पाणी. तर पाणी कसलं पाणी पाहिजे आपल्याला? थंड का गरम, उकळतं? कोमट, गुणगुणा पाणी, कोमट. कसं आपण कसं चेक करायचं ते? आता हे आपण नाकातून बाहेर काढण्यायोग्य आहे असं कसं चेक करायचं पाणी ते? आपल्या हाताच्या त्वचेवर टाकून पाहिजे, पाठीमागच्या बाजूने. हा, म्हणजे आपण समजा आई जर असेल तर बाळाला दूध पाजवण्याच्या अगोदर काय करते, आपल्या त्वचेवर टाकून पाहते ती गरम आहे का थंड आहे, त्याला समजतं. आलं लक्षात. कारण मधली जी त्वचा असते अतिशय नाजूक असते, कारण गरम तिथं स्पर्श जास्त झाला तर तो त्रासदायक होऊ शकतो. म्हणून एक नेतीपात्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी. आता हे जे पाणी घ्यायचं आहे ते अगोदर आपल्याला उकळून थंड करायचं. काय करायचं आहे? उकळून थंड करायचं. लक्षात. का असं का करायचं आहे? तर कारण पाणी जंतू हे निर्जंतुक असलं पाहिजे. लक्षात. जर समजा उगाचच आपण कुठलं तर घागरीतलं पाणी घेतलोय, आता सहसा तर आपण फिल्टरचं पाणी वापरतोय, परंतु तरी पण कुठलं तर घागरीतलं घेतलोय, त्याला थोडंसं गरम केलोय आणि लगेच जलनेती केलोय, जर समजा ते इन्फेक्टेड पाणी असेल तर आपल्या नाकामध्ये ते इन्फेक्शन करू शकतं. लक्षात. म्हणून आपल्याला काय करायचंय, दक्षता काय घ्यायची आहे, पाणी उकळायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 लिटर पाण्यासाठी अर्धा चमचा किंवा चतकोर चमचा मीठ टाकायचं. काय टाकायचं आहे? मीठ. ते कोणतं? जर सैंधव मीठ असेल
तर चांगलं, नसेल तर आपलं साधं मीठ. आता ह्याच्यामध्ये एक नेती पात्र दाखवतो बघा तुम्हाला. नेती पात्र सर्वांनी बघितलेलं आहे. हो हो नेतिक्रिया सर्वांना माहित आहे का नेतिक्रिया? आम्ही दोघं जण करतो 15 दिवसाला महिन्याला. हा ऐकलेलं आहे हो सर, आम्ही. हो सर, माहिती आहे सर. हो ठीक आहे. बरं ठीक आहे. आता हे पात्र जे दिसतंय तुम्हाला, दिसतंय का? हो हे हो हो जल पात्र आहे. हे तांब्याचं आहे. आता अलीकडे प्लास्टिकचं पण मिळतंय. तांब्याचं मिळालं तर विशेष उपयोगी छान आहे. तर नाहीच मिळालं तर प्लास्टिकचं आपण वापरू शकतो. आता या तांब्यामध्ये पाणी भरायचं आहे आपल्याला. 1 लिटर पाणी किंवा अर्धा लिटर जरी घेतलं तरी चालतं. इतकं काठोकाठ आपण हे करायचं असं नाही. आणि पुढची जी तोटी आहे, आता बघा याच्यामध्ये कसं तर ज्यांना माहित नाही त्यांना माहित होणं गरजेचं आहे. ही तोटी जी असते पुढे, हे तांब्या असा आडवा केला की त्यात तोटीवाटी पाणी येतं आपोआप. तोटीवाटी पाणी येतं. मग काय करायचं आहे, आपल्याला उकडू आसनामध्ये बसून घ्यायचं. उकडू आसन म्हणजे कसं, हे असं, हे उकडू आसन. उकडू आसनामध्ये बसल्याच्या नंतर थोडंसं पुढं झुकायचं आहे आणि हा जो तांब्या आहे पाण्यानं भरलेला, तो काय करायचा, त्याची तोटी एका नाकपुडीमध्ये लावायची. नक्की असतं आपण प्रॅक्टिकल करून दाखल असतं. एका नाकपुडीमध्ये लावायची आणि मान बघा कशी आहे. मान सरळ आहे का, म्हणजे अशी सरळ आहे का बघा बरं. सरळ नाही. वाकडी. काय झालेली आहे, थोडीशी झुकवायची आहे. कशी झुकवायची आहे बघा, लक्षात. आणि ही तोटी फक्त इथे लावायची. लावल्यानंतर तांब्या थोडासा वर उचलायचा. थोडासा वर उचलला की पाणी आपोआप मधून येतं, नाकात जातं आणि दुसऱ्या नाकपुडीद्वारे आपोआप खाली येतं. आपण प्रयत्न काहीच करायचे नाही तिथं. पाणी ओढायचा प्रयत्न करायचा नाही, ढकलायचा प्रयत्न करायचा नाही, काहीच करायचं नाही. एक क्रिया पहिल्यांदा काय क्रिया बघायची, तांब्या खाली असं वर केला की पाणी आपोआप खाली पडतं. त्याला काहीच क्रिया करायची गरज नाही, फक्त थोडं वर उचलावं लागतं. आलं लक्षात. तसंच फक्त ती तोटी नाकपुडीमध्ये लावायची, मान अशी झुकवायची थोडी आणि तांब्या थोडा वर उचलला की पाणी आपोआप खाली येतं, नाकपुडीत जातं, दुसऱ्या नाकपुडीद्वारे बाहेर येतं. आणि ही क्रिया करताना फक्त तोंड मात्र उघडं ठेवायचं. का, कशासाठी, तर श्वास जो आहे तो श्वास तोंडाने करायचं. श्वासोश्वास तोंडाद्वारे घ्यायचा. तर मी प्रत्यक्षामध्ये उद्या करून दाखवतो तुम्हाला. माझ्याकडे आहे पात्र. आज केलं असतं परंतु बघूया, उद्या करूया. आणि ही जी क्रिया आहे त्याच्यामध्ये बघा, मग पाणी आपल्याला सुरुवातीला थोडं जरी काढलं तरी चालतं. 1 लिटरच काढावं असं नसतं त्याच्यामध्ये. पुस्तकामध्ये लिहिले 1 लिटर म्हणून 1 लिटर काढायचं असं नाही. जितकं शक्य आहे तितकं या बाजूने काढायचं. त्याच्यानंतर थांबवायची क्रिया. आपल्याला पुन्हा मान सरळ करून मानाची दिशा बदलायची आणि तांब्या इकडून लावायचा. परत पाणी कॅव्हिटी, नसल कॅव्हिटीद्वारे मध्ये प्रवेश करून दुसऱ्या कॅव्हिटीद्वारे बाहेर येतं. दोन्ही बाजूने क्रिया करून घ्यायची. दोन्ही बाजूने बघा, एक चित्र दाखवतो याच्यामध्ये. बघा, दिसते का याच्यात तुम्हाला, असं पात्र लावलेलं आहे, तोटी कुठ लावली आहे आणि दुसऱ्या नाकपुडीद्वारे पाणी बाहेर येत आहे. आलं लक्षात. तोंड उघडं आहे. आणि आता जलनेती क्रिया झाली आपली, पूर्ण संपली क्रिया. थांबायचं आहे आणि काय करायचं आहे, कपालभाती क्रिया करायची. आपण कशी, उभं राहून केली तरी चालतं किंवा असं सहज असं उभं राहून अशी जरी कपालभाती केली तरी चालते. किंवा म्हणजे का करायची ही अशी कपालभाती, तर आपल्या नाकामध्ये जर उरलं सुरलं पाणी असेल थोडंफार, तर ते पाणी सगळं निघून जातं. नाही निघालं तरी त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. का, तर ते दिवसभरामध्ये ते आपोआप कुण्या ना कुण्या मार्गानं निघून जातं. लक्षात. घाबरायची त्याच्यामध्ये गरज नाही. आता याचा विशेष उपयोग म्हणजे काय,
तर नसल कॅव्हिटी जे आहे रेस्पिरेटरी सिस्टम चे दोन मुख्य भाग, एक अप्पर रेस्पिरेटरी सिस्टम आणि दुसरी लोअर रेस्पिरेटरी सिस्टम. अप्पर रेस्पिरेटरी, आता सर्दी हा भाग कोण्या भागाला होतो रेस्पिरेटरी सिस्टमच्या? सर्दी भाग कोण्या ह्याला होतो? लोअरला होतो का अप्परला होतो? सांगता येईल? सांगा. काय ऐकायलाच नाही यार सर. सर्दी हा कोण्या भागाला होतो म्हणलो? अप्पर रेस्पिरेटरीला होतो का लोअर रेस्पिरेटरीला होतो? ते आता डॉक्टर मंडळी आहेत त्यांनाच माहित असेल. अप्परला अप्पर अप्पर अप्पर. हा, अप्परला होतो. म्हणजे नाकपुड्या जो हा जो भाग आहे, नाकपुड्याचा भाग, मधला भाग, हा घशाचा भाग, हे सगळं अप्पर रेस्पिरेटरी मध्ये येतं आणि फुफ्फुसाचा भाग हे खाली लोअर मध्ये येतं. आलं का लक्षात? ते अप्पर रेस्पिरेटरी नसल कॅव्हिटी धुवून काढण्यासाठी बघा, एक चित्र दाखवतो आणखीन तुम्हाला. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता बघा, ह्या अशा पोकळ्या असतात. आता आणखीन एक विशेष म्हणजे बघा, नाकाला सलग चिटकून असलेली एक पोकळी याच्यामध्ये बघायची आपल्याला. एक मिनिट हा. एक मिनिट बघा, हा भाग, आता आपलं नाक बाहेरून कसं दिसतंय बघा, सुंदर दिसतंय का? मध्ये बघा कसं असते, दिसतोय का हा मधला भाग तुम्हाला? हो. लक्षात? म्हणजे आंतरिक भाग जो आहे, नाकाच्या मधला आंतरिक भाग जो आहे किंवा नसल कॅव्हिटी आहे, हा सगळा भाग धुवून काढण्यासाठी कशाचा उपयोग होतो? जलनेतीचा उपयोग होतो. आलं का लक्षात? आणि हे विशेष करून कोणासाठी उपयोगी आहे? तर जे कफज प्रकृतीची लोक आहेत, म्हणजे जसे की वारंवार सर्दी होते, नाकातून शिंका येतात, नाकातून पाणी वाहतं, नाक कोंडतात, नाक बंद राहतात, नाकात मास वाढलेला आहे असं म्हटलं जातं. हे कुणाचं नाक एक चालू असतं, कुणाचं एक बंद असतं. म्हणजे या अप्पर रेस्पिरेटरी सिस्टमशी संदर्भामध्ये जे विकार आहेत त्यांच्यासाठी हे विशेष उपयोगी आहे. किंवा ज्यांना सायनोसायटिसचा त्रास असतो, सायनसचा त्रास असतो, अशा लोकांसाठी जलनेती विशेष उपयोगी आहे. त्यासोबत ग्रंथांमध्ये काय वर्णन आहे? तर ऊर्ध्व जत्रुगत रोग म्हणजे किंवा वरच्या भागामध्ये जे असणारे रोग आहेत, किंवा त्याच्यामध्ये आणखीन काय म्हणलंय? नेत्रदृष्टी चांगली होते, घशाच्या वरचे सगळे विकार दूर होतात, असं वेगवेगळं वर्णन सुद्धा ग्रंथामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपण त्याचं वर्णन पाहू शकतो. याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता जलनेतीमध्ये. ठीक आहे, नसेल तर मग थांबूया आपण, बाकीचा भाग जो आहे उद्या बघूया. चलो हरिओम.